नागपूरमध्ये आपल्या घरी जे आहे ते आगमन झालेलं आहे। रॅली काढून संपूर्ण नागपुरामध्ये ते फिरत आहे आणि त्यासोबतच आपण बघू शकतो की नागपूरकरांना किती त्यांची आतुरता होती येण्याची आणि आपण बघू शकतो की त्यांची रॅली निघालेली आहे। अमृता फडणवीस त्याच्यासोबत आशिष देशमुख आणि भाजपाचे अनेक कार्यकर्ते जे आहे आमदार आहेत त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघू शकतो की पोलिसांचाही मोठा बंदोबस्त यांच्या मागे तैनात करण्यात आलेला आहे। नागरिकांमधली जी उत्सुकता आहे ते आपण बघू शकतो आहे। फटाके फोडून बँड ताशाच्या आवाजात जे आहे जोराशोरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा यांचं नागपुरात जे आहे ते आगमन होत आहे, त्यांच्या घरी आगमन होत आहे आणि नागपूरकर जे आहे मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत इथे करतायत। तर आपण पाहिलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आगमन झालेलं आहे। नागपूरकरांनी अतिशय उत्साहात त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ते आपण पाहतो की बरेचसे नागरिक आपल्याला दिसत आहेत। दादा, आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं आगमन नागपूरमध्ये झालेलं आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काय सांगाल? त्यांच्याबद्दल एकच सांगू शकतो मी, या नागपुरामधून सर्वात श्रेष्ठ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि आतापर्यंत जे केलेले कार्य आहे त्यांचे सर्वात महत्त्वाचे आणि त्यांनी असं फालतू कोणतंच तसं वक्तव्य केलेलं नाही। मराठा समाजाबद्दलही त्यांनी आदर आणि त्यांचा मान राखलेला आहे आणि चांगलं कार्य केलेलं आहे। याच्या पुढे पण चांगलं कार्य केलं। जे अधुरे काम जे होते आमच्या नागपूरमध्ये ते संपूर्ण झालेलं आहे। बाकी महाराष्ट्राबद्दल ते चांगलेच कामं करतील। नक्कीच आपल्या सगळ्या लाडक्या देवाभाऊचं आगमन आता नागपूरमध्ये झालेले आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आम्हाला खूप गैरवाल्यासारखं वाटलं। मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा संपर्क मंत्री आहे आणि देवाभाऊनी जे बौद्धिस्ट समाजासाठी पुष्कळ काही केलेलं आहे आणि समोरही ते भविष्यात करणार आहे। त्यांनी आपलं जे बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे तिथे पुष्कळ निधी दिला आहे आणि या 2.5 वर्षामध्ये जे आपल्याला मिळाले होते देवाभाऊला त्यांनी खूपच प्रगती केली आहे। मागच्या काळात 2.5 वर्ष थोडंसं ते आपल्याला म्हणतात ना ते ग्रहण लागलं होतं, त्या ग्रहणातून आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता परत 5 वर्ष देवाभाऊ करणार आहेत। तर नागपूरचा विकास आणि हा आपला विदर्भाचा विकास खूप झपाट्याने होणार आहे। बिलकुल इथेही आपण म्हणतो की भाऊंच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी इथे आलेल्या आहे। देवाभाऊंचं आगमन झालेलं आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काय सांगाल? काय उत्साह आहे आता म्हणत? देवाभाऊच्या हातामध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्राने कमान दिली आहे। काही तर नक्की चांगलं आधी पण केलं असेल आणि समोरही आम्ही अपेक्षा ठेवतो की महाराष्ट्राचा उद्धार करतील, महाराष्ट्राचा विकास करतील आणि लाडक्या बहिणींना त्यांनी जी योजना सुरू केली आहे ती एकदम बहिणींच्या प्रती त्यांचं जे आपुलकीचं नातं आहे ते बहिणींनी भरभरून त्यांना यशाच्या स्वरूपात दिलं आहे। तुम्ही काय सांगाल ताई? भाऊ आले, काय भाऊ आला, मला खूप उत्साह झाला आणि फार आनंद झाला। आम्ही आई सगळ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाची आठवण करत बिलकुल आपण इथे पाहू आता देवाभाऊंचं आगमन झालेलं आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पहिल्यांदा ते नागपूरमध्ये आलेले, काय उत्साह आहे? आम्हाला एवढा उत्साह आहे की पूर्ण महाराष्ट्र आम्ही जिंकलो आणि आता आमच्यासाठी नागपूरचा विकास, महाराष्ट्राचा विकास खूप इतका प्रचंड होईल की जनता अगोदर पाहिलेलं आहे, आता पुन्हा पाहिल। 5 वर्षानंतर आम्ही पुन्हा येऊ आणि जे बाकीचे आमचे जे कार्यकर्ता आहेत सगळे खूप आनंदात आहे आणि त्या देवाभाऊमुळे आम्ही आमच्या बहिणी, आई सगळे नागपूरवासी एकदम अति प्रसन्न आहे। बिलकुल नक्कीच आपण आता पाहिलंय की सगळ्यांच्या लाडके देवाभाऊंचं जे आहे आगमन इथे झालेलं आहे आणि या अपडेट्स आहेत मी तुमच्यापर्यंत क्षणोक्षणी पोहोचवत राहणार आहे। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर।